मी आज बनवली आहे शेपू चुक्याची भाजी। त्याच्यासाठी शेपू आणि चुका स्वच्छ धुवून घेतलाय। हिरवी मिरची, लसण, जिऱ्याचं वाटण काढले, शेंगदाणे वाटून घेतलेत। तुरीची डाळ भिजत घातली होती, ती गरम पाण्यात टाकली। शेपू छान अगोदर शिजून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये शेवटला चुका टाकायचा आहे, कारण चुका लगेच शिजतो। नंतर आपल्यालाही शिजून झाल्यावर पाणी काढून घ्यायचं आहे, तेच पाणी नंतर भाजीला वापरायचं आहे। याच्यात बेसन पीठ घालायचं, याला छान हटवून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे परत। आता हे हटवून झाल्यानंतर रेडी आहे। आता आपल्याला एक साईडला फोडणी तयार करायची आहे। थोडं तेल घालायचं आहे, याच्यामध्ये हिरवं वाटण परतून घ्यायचं आहे, थोडं पाणी घालायचं आहे याच्यात, आणि हटवून घेतलेली शेपू चुक्याची भाजी टाकून घ्यायची आहे। याला छान शिजून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आणि वरतून लसणाची फोडणी देणार आहोत। त्याच्यासाठी आपण एका पळीमध्ये तेल गरम केलंय, त्याच्यामध्ये लसणाचे तुकडे ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेत आणि वरतून फोडणी दिली। तयार आहे आपली शेपू चुक्याची भाजी।